जय हिंद. खाकीवेड पोलीस भरती यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. आज भारतीय स्वातंत्र्य लढा व 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन विशेष या विषयावर टॉपचे 25 प्रश्न आपण बघणार आहोत. तर चला स्टार्ट करूया. प्रश्न क्रमांक 1. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 क्लायमेट ॲटली. याचं उत्तर आहे क्लायमेट ॲटली. तर स्पष्टीकरण बघूया. भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा ब्रिटनचे मजूर पक्षाचे म्हणजे लेबर पार्टी, कधी कधी पार्टी पण विचारतात, सरकार होते. लेबर पार्टी सरकार, यांचे मजूर पक्षाचे लेबर पार्टी सरकार होते आणि क्लेमेंट ॲटली हे ब्रिटनचे पंतप्रधान होते. त्यांनीच फेब्रुवारी 1947मध्ये भारताला स्वातंत्र्य देण्याची घोषणा केली. घोषणा कोणी केली असा प्रश्न पडतो मित्रांनो. घोषणा कोणी केली असा पण प्रश्न पडू शकतो, त्यामुळे ते स्पष्टीकरणामध्ये ॲड केलेलं आहे. ठीक आहे. तर चला दुसरा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 2. भारताचे पहिले व्हायसराय व स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड माउंटबॅटन. लॉर्ड माउंटबॅटन. स्पष्टीकरण बघूया. लॉर्ड माउंटबॅटन हे स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते. पहिले गव्हर्नर जनरल होते. तर राजगोपालचारी हे स्वतंत्र भारताचे, इथं व्यवस्थित नीट बघा, स्वतंत्र भारताचे म्हटले आहे, तर ते स्वतंत्र भारताचे पहिले एकमेव भारतीय गव्हर्नर जनरल होते. कोण होते? एकमेव भारतीय गव्हर्नर जनरल. प्रश्न क्रमांक 3. 15 ऑगस्ट 1947च्या मध्यरात्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिलेले ऐतिहासिक भाषण कोणत्या नावाने ओळखले जाते? तर हा प्रश्न पण IMP म्हणू शकता तुम्ही. याला 3 स्टार देतो मी, कारण की खूप डीपमध्ये प्रश्न आहे आणि येणाऱ्या भरतीमध्ये असे प्रश्न येऊ शकतात. तर याचं उत्तर आहे तर पंडित जवाहरलाल नेहरूंनी यांनी दिलेले ऐतिहासिक भाषण, त्यांचं नाव काय असं जर विचारलं तर इथं ऑप्शन क्रमांक 2 ट्रीस्ट विथ डेस्टिनी. स्पष्टीकरण बघूया. 14 ते 15 ऑगस्ट 1947च्या मध्यरात्री संविधान सभेत पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ट्रीस्ट विथ डेस्टिनी म्हणजे भाग्याशी करार हे भाषण जगातील सर्वोत्तम भाषणापैकी एक मानले जाते. असा पण प्रश्न येऊ शकतो मित्रांनो, तर ह्या शक्यतो पाठच करून ठेवा. प्रश्न क्रमांक 4. भारताच्या राष्ट्रध्वजाची म्हणजे तिरंगा सध्याची रचना खालीलपैकी कोणाद्वारे करण्यात आली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पिंगली व्यंकय्या. स्पष्टीकरण बघूया. आंध्र प्रदेशातील स्वातंत्र्य सैनिक पिंगली व्यंकय्या नायडू, पूर्ण नाव आहे यांचं पिंगली व्यंकय्या नायडू, यांनी भारतीय राष्ट्रीय ध्वजाची प्राथमिक रचना केली. तर 22 जुलै 1947 रोजी घटना समितीने हा ध्वज भारताचा अधिकृत राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारला. कधी स्वीकारला? स्वीकार कधी केला? 22 जुलै 1947. याच्यावर खूप वेळा प्रश्न आलेला आहे. राष्ट्रध्वज आपण कधी स्वीकारला? तर 22 जुलै 1947. लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 5. भारतीय राष्ट्रध्वजाची लांबी व रुंदी याचे प्रमाण काय असते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक B 3:2. लक्षात ठेवा, 3:2. स्पष्टीकरण बघूया. भारतीय राष्ट्रध्वजाची लांबी व रुंदीचे प्रमाण नेहमी 3:2 लेंथ आणि ब्रेथ 3:2 असते. मध्यभागी असलेल्या अशोक चक्रामध्ये 24 आरे आहेत. हा पण प्रश्न पडतो. 24 आरे असतात जे निळ्या रंगाचे असतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. 15 ऑगस्ट प्रश्न क्रमांक 6. 15 ऑगस्ट रोजी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून राष्ट्रध्वज फडकावण्याचा मान कोणाला असतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 भारताचे पंतप्रधान आणि सध्याचे पंतप्रधान आहेत आपले PM नरेंद्र मोदी. PM कोण आहेत सध्याचे? नरेंद्र मोदी. लक्षात ठेवा. स्पष्टीकरण बघूया. 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन रोजी भारताचे पंतप्रधान लाल किल्ल्यावरून राष्ट्रध्वज फडकावतात. भारताचे पंतप्रधान 15 ऑगस्ट रोजी. आणि पोलीस भरतीला हा पण प्रश्न खूप वेळा आलेला आहे की 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण कोण फडकावतात आणि 26 जानेवारीला कोण? तर 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी याच्यावर राष्ट्रपती
राष्ट्रपती ध्वजवंदन करतात. राष्ट्रपती हे लक्षात ठेवा. खूप वेळा प्रश्न पडलेला आहे पोलीस भरतीला आणि येणाऱ्या भरतीमध्ये पण येऊ शकतो. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आंतरराष्ट्रीय सीमा निश्चित करणारी रेषा कोणती? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच रॅडक्लिफ रेषा. रॅडक्लिफ रेषा याच्यावर पण खूप वेळा प्रश्न पडलेले आहे, तर स्पष्टीकरण बघूया. सर सिरिल रॅडक्लिफ यांच्या अध्यक्षतेखाली सीमा आयोगाने 17 ऑगस्ट कधी ही तारीख पण महत्त्वाची, 17 ऑगस्ट 1947 रोजी भारत व पाकिस्तान यांच्यातील विभाजन सीमा निश्चित केली, जिला रॅडक्लिफ लाईन असे म्हटले जाते. रॅडक्लिफ लाईन असे म्हटले जाते, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 8, जय हिंद आणि तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा या प्रसिद्ध घोषणा कोणी दिल्या? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 नेताजी सुभाषचंद्र बोस. नेताजी सुभाषचंद्र बोस. स्पष्टीकरण बघूया. आझाद हिंद सेनेचे सरसेनापती नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी भारतीय सैनिकांना प्रेरित करण्यासाठी जय हिंद चलो दिल्ली तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा अशी क्रांतिकारी घोषणा दिल्या. हा प्रश्न पण IMP आहे. हा प्रश्न पण IMP आहे, लक्षात ठेवा. 2 स्टार देतो मी. प्रश्न क्रमांक 9, भारताचे राष्ट्रगीत जन गण मन हे सर्वप्रथम कोणत्या वर्षी व कोणत्या अधिवेशनात गाण्यात आले, म्हणजे गायले गेले? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 1911चा कोलकाता अधिवेशन. 1911 कोलकाता अधिवेशन. स्पष्टीकरण बघूया. रवींद्रनाथ टागोर यांनी रचलेले जन गण मन हे 27 डिसेंबर 1911 रोजी. याच्यावर प्रश्न पडतो. हमखास प्रश्न कुठल्या जिल्ह्यामध्ये येतो म्हणजे येतो. तर 27 डिसेंबर 1911 रोजी काँग्रेसच्या कोलकाता अधिवेशनात सर्वप्रथम गायले. कधी गायले? 1911ला कोलकाता अधिवेशन. तर 24 जानेवारी 1950 रोजी घटना परिषदेत ते अधिकृत राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले. आता हा प्रश्न आहे ना, कधी स्वीकारले हा पण प्रश्न पडतो. स्वीकारले कधी? तर 24 जानेवारी, हे इथं आहे 24 जानेवारी 1950ला स्वीकारले, हे लक्षात ठेवा. हे बघा इथं 24 जानेवारी 1950. प्रश्न खूप एकदम भारी प्रश्न आहेत, 25 याच्या बाहेरचा एकही प्रश्न जाणार नाही. आणि व्हिडिओ जर व्यवस्थित बघितला तुम्ही तर तुमचा एकही प्रश्न ह्या टॉपिकवरचा चुकणार नाही, ही गॅरंटी देतो मी. तर चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 10, भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरम हे सर्वप्रथम काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात गाण्यात आले? तर याचं पण उत्तर आहे कलकत्ता. फक्त आहे ना इसवी चेंज झालेलं आहे इथं 1896 मध्ये. ऑप्शन क्रमांक 2. कधी गाण्यात आले राष्ट्रगीत, कधी वंदे मातरम कधी गाण्यात आले? 1896 कोलकाता अधिवेशन. आणि स्पष्टीकरण पण बघूया. बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या आनंदमठ, कोणती? आनंदमठ या कादंबरीतील वंदे मातरम हे गीत 1896च्या काँग्रेसच्या कोलकाता अधिवेशनात रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम गायले. कोणी गायले असा पण प्रश्न येतो. कोणी गायले? रवींद्रनाथ टागोरने गायले. कादंबरी कोणाची होती? बंकिमचंद्र चॅटर्जी यांची होती. कधी गायले? 1896 मध्ये. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 11, भारत छोडो आंदोलन ऑगस्ट क्रांतीची सुरुवात कधी झाली? आता ऑगस्ट महिना चालू आहे, तर हा प्रश्न बघा तुम्ही. भारत छोडो आंदोलन ऑगस्ट क्रांती म्हणजेच ऑगस्ट क्रांती, लक्षात ठेवा. ऑगस्ट क्रांती कधी? 8 ते 9 असं इथे थोडे 8 ऑगस्ट 9 ऑगस्ट 1942, हे लक्षात ठेवा. दोन्हीपैकी एक तारीख विचारला जाईल, पण लक्षात ठेवा. ठीक आहे, पण शक्यतो 8 ऑगस्टच ठेवा लक्षात. स्पष्टीकरण बघा. 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईतील गोवालिया अटॅक मैदानावर ऑगस्ट क्रांती मैदान महात्मा गांधींनी करा किंवा मरा डू और डाय चा नारा देत भारत छोडो आंदोलनाची घोषणा केली. कोणी केली? महात्मा गांधींनी केली. कधी केली? 8 ऑगस्ट 1942, हे लक्षात ठेवा. करा किंवा मरा. प्रश्न क्रमांक 12, काँग्रेसच्या कोणत्या ऐतिहासिक अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव संमत झाला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 लाहोर अधिवेशन. 1929ला झालेलं आहे. लाहोर अधिवेशनमध्ये संपूर्ण ठराव घेण्यात आला. तर स्पष्टीकरण घेऊया. डिसेंबर 1929च्या लाहोर अधिवेशनात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली पूर्ण स्वराज्याचा ठराव मंजूर झाला आणि 26 जानेवारी 1930 हा पहिला स्वातंत्र्य दिन म्हणून रावी नदीकाठी साजरा करण्यात आला. हे लक्षात ठेवा. कधी? 1930ला पहिला स्वातंत्र्य दिन. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 13, स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारतामध्ये 500हून अधिक संस्थांनी विलिनीकरण करण्याचे ऐतिहासिक कार्य कोणी केले?
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर. ठीक आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 सरदार वल्लभभाई पटेल. सरदार वल्लभभाई पटेल. तसं स्पष्टीकरण बघूया. 1 नंबर स्पष्टीकरण दिलेलं आहे. भारताचे पहिले उपपंतप्रधान व गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनाच भारताचे लोहपुरुष असे म्हणतात. काय म्हणतात? भारताचे लोहपुरुष म्हणतात यांनाच. यांनी व्ही पी मेनन यांच्या मदतीने, कोण? व्ही पी मेनन, त्यावेळेसचे ना ते व्ही पी मेनन संरक्षण मंत्री होते, हे लक्षात ठेवा. मदतीने 562 संस्थानाचे भारतात यशस्वी विलीनीकरण करण्यात आले. विलीनीकरण भारतामध्ये करण्यात आले 562. कधी कधी आकडा पण विचारू शकतात, आकडा पण इथे घेतलेला आहे, म्हणजे तुमचा कोणताही कसाही प्रश्न तुमचा चुकता कामा नये. प्रश्न क्रमांक 14 बघूया. खालीलपैकी कोणत्या देशाचा स्वातंत्र्य दिन सुद्धा भारताप्रमाणे 15 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो? हा प्रश्न एकदम IMP आहे. मी याला 3 स्टार देतो, 3 स्टार. आणि हा प्रश्न पोलीस भरतीला खूप वेळा रिपीट झालेला आहे आणि येणाऱ्या भरतीमध्ये पण रिपीट होऊ शकतो. 99% चान्सेस आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक वरीलपैकी सर्व, म्हणजे डी. दक्षिण कोरिया 15 ऑगस्ट, बहारीन आणि कागो आणि लिक्विन्स्टीन हे लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 15. महात्मा गांधींनी मिठाचा सत्याग्रह आणि दांडी यात्रा कोणत्या दिवशी सुरू केली? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 12 मार्च 1930ला केली. कधी केली? 12 मार्च 1930ला. स्पष्टीकरण बघूया. गांधीजींनी 12 मार्च 1930 रोजी साबरमती आश्रमातून 78 अनुयायासह दांडी यात्रेला सुरुवात केली. असा पण प्रश्न पडतो की किती अनुयायी होते? तर 78. आणि कधी सुरुवात केली? तर 12 मार्च 1930ला. आणि 6 एप्रिल 1930 रोजी दांडी येथे समुद्राचे पाणी उकळून मिठाचा कायदा मोडला. हे लक्षात ठेवा. तर दांडी यात्रा कधी संपली? तर ती 6 एप्रिल 1930. 6 एप्रिल 1930. याच्यावर पण खूप वारंवार प्रश्न पडलेला आहे आणि कुठल्या जिल्ह्यामध्ये रिपीट होतो म्हणजे होतोच. इन्क्लाब जिंदाबाद हा प्रसिद्ध नारा लोकप्रिय करण्याचे श्रेय कोणाला जाते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन ए, तर सगळ्यांचे आवडते आहे, भगतसिंग. ऑप्शन क्रमांक 1 इन्क्लाब जिंदाबाद. तर स्पष्टीकरण बघूया. इन्क्लाब जिंदाबाद ही घोषणा मूळतः उर्दू कवी मौलाना हसरत मोहानी यांनी 1921 मध्ये लिहिली होती, परंतु ती शहीद भगतसिंग आणि यांच्या सहकार्यांनी देशभरात नागरिक क्रांतीचा नारा म्हणून लोकप्रिय केली. कोणी केली? भगतसिंगनं. लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 17. सरपुरुष की तमन्ना अब हमारे दिल में है अमर देशभक्ती पर रचना कोणी केली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 रामप्रसाद बिस्मिल. काय आहे? रामप्रसाद बिस्मिल. स्पष्टीकरण घेऊया. काकोरी क्रांतीचे नायक अमर हुतात्मा पंडित रामप्रसाद बिस्मिल, ठीक आहे, यांनी ही अमर गझल क्रांतीची ब्रीदवाक्य बनवली. मूळ रचना बिस्मिल अजिमाबादी यांची आहे. तर हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 18. भारतातील पहिल्या स्वातंत्र्य संग्रामाचे 1857चा उठाव पहिले हुतात्मा कोण मानले जातात? पहिले हुतात्मा याच्यावर पण प्रश्न पडतो. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पहिले हुतात्मा मंगल पांडे. स्पष्टीकरण बघूया. 29 मार्च 1857 रोजी बराकपूर छावणीत काडतुसांच्या विरोधात ब्रिटिश अधिकाऱ्यावर गोळी झाडून मंगल पांडे यांनी क्रांतीचे रणशिंग फुंकले, म्हणजे क्रांतीची सुरुवात इथून झाली. त्यांना 8 एप्रिल 1857 रोजी फाशी देण्यात आली. कधी देण्यात आली ही तारीख पण विचारतात पोलीस भरतीला, तारीख महत्त्वाची आहे, लक्षात ठेवा. 8 एप्रिल 1857 रोजी फाशी देण्यात आली, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 19. 1907 मध्ये परदेशात जर्मनीतील स्टुटगार्ट कुठे आहे? जर्मनीमध्ये, हे पण लक्षात ठेवा. भारताचा राष्ट्रध्वज सर्वप्रथम फडकावणाऱ्या भारतीय महिला कोण? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मॅडम भिकाजी कामा. याला पण 2 स्टार देतो मी, कारण की प्रश्न रिपीट होतो म्हणजे होतो 100%. तर स्पष्टीकरण बघूया. मॅडम भिकाजी रुस्तम कामा यांनी 22 ऑगस्ट 1907 रोजी जर्मनीतील स्टुटगार्ट येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय सामाजिक परिषदेत भारताचा पहिला ध्वज स्वतंत्र फडकावला. लक्षात ठेवा, IMP प्रश्न आहे. 22 ऑगस्ट 1907 रोजी कुठे फडकावला? जर्मनीतील स्टुटगार्ट. प्रश्न क्रमांक 20. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही सिंहगर्जना कोणाची होती? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. काय उत्तर आहे? लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. तर लोकमान्य टिळकांना स्पष्टीकरणामध्ये बघा, भारतीय असंतोषाचे जनकसुद्धा म्हटले जाते. असंतोषाचे जनकसुद्धा म्हटले जाते. तर होम रूल चळवळी दरम्यान जनतेमध्ये राष्ट्रप्रेमाची चेतना जागवण्यासाठी ही ऐतिहासिक सिंहगर्जना केली. कोणी केली? लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. त्यांना लोकमान्य ही पदवी देण्यात आली. प्रश्न क्रमांक 21. कुख्यात जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात व कधी घडले? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. काय आहे? ऑप्शन क्रमांक 1 अमृतसरमध्ये 13 एप्रिल 1919. याच्यावर पण प्रश्न येतो, 100% प्रश्न येतो याच्यावर. तर स्पष्टीकरण बघूया. 13 एप्रिल 1919 रोजी बैसाखीच्या दिवशी पंजाबमधील अमृतसर येथे जालियनवाला बागेत शांततापूर्ण सभेवर जनरल डायरने तर जालियनवाला बाग हत्याकांडावर गोळ्या कोणी झाडल्या असा प्रश्न येतो. तर याचं उत्तर आहे जनरल डायरने निशस्त्र लोकांवर अंधाधुंद गोळीबार केला, ज्यामध्ये शेकडो निष्पाप नागरिक हुतात्मा झाले. याच्यामध्ये 400 लोक आपले हिंदू 400 लोक मृत्यू पावले होते. हे लक्षात ठेवा, 400 मृत्यू. प्रश्न क्रमांक 22. भारताची राज्यघटना तयार करण्यासाठी संविधान सभेला एकूण किती कालावधी लागला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. हे लक्षात ठेवा, 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. स्पष्टीकरण घेऊया. 9 डिसेंबर 1946 रोजी सुरू झालेल्या संविधान सभेचे कामकाज 26 नोव्हेंबर 1949 रोजी पूर्ण झाले. कधी पूर्ण झाले? 26 नोव्हेंबर 1949 रोजी. हा पण IMP प्रश्न आहे मित्रांनो. IMP डायरेक्ट 3 स्टार देतो मी याला. IMP म्हणजे पूर्ण झाले. कधी झाले? 26 नोव्हेंबर 1949 रोजी. तर घटना तयार करण्यासाठी एकूण 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. किती? कधी कधी ऑप्शनमध्ये 17 दिवस पण येतात, पण शक्यतो 18 दिवसच करायचं. ऑप्शन बघून उत्तर निवडायचं मित्रांनो, कारण की एक तर 17 देतील नाही तर 18 देतील, पण शक्यतो 18 असं येणार नाही 2-2. त्यामुळे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 23. गोवा हे राज्य पोर्तुगीजांच्या ताब्यातून कोणत्या वर्षी मुक्त होऊन भारतात सामील झाले? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 19 डिसेंबर 1961. कधी? 19 डिसेंबर 1931. स्पष्टीकरण बघा. भारतीय लष्कराने राबवलेल्या ऑपरेशन विजय लक्षात ठेवा. कोणतं ऑपरेशन राबवलं? ऑपरेशन विजय मोहिमेद्वारे 19 डिसेंबर 1961 रोजी गोव्याला 450 वर्षाच्या पोर्तुगीज राजवटीतून मुक्त करण्यात आले. किती? 450 वर्ष पोर्तुगीजांनी राज्य केलेलं आहे, लक्षात ठेवा. आणि ऑपरेशन कोणतं? ऑपरेशन विजय थालापती. प्रश्न क्रमांक 24. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हे प्रसिद्ध राष्ट्रीय तराना कोणाची रचना आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मोहम्मद इक्बाल. उत्तर काय आहे? सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, मोहम्मद इक्बाल. स्पष्टीकरण. कवी डॉक्टर मोहम्मद इक्बाल यांनी 1904 मध्ये, ठीक आहे, तराना ए हिंद सारे जहां से अच्छा हे देशभक्ती पथावर गीत लिहिले 1904 मध्ये, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 25. माझे सत्याचे प्रयोग द स्टोरी ऑफ माय एक्सपेरिमेंट विथ ट्रूथ हे आत्मचरित्र कोणाचे आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 महात्मा गांधी, म्हणजेच आपले मोहनदास करमचंद गांधी, त्यांचं संपूर्ण नाव. स्पष्टीकरण बघूया. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी आपल्या जीवन प्रवासातील सत्य व अहिंसेचे प्रयोग मांडणारे प्रसिद्ध आत्मचरित्र म्हणजे मूळ गुजराती भाषेत लिहिले होते. याचं उत्तर आहे महात्मा गांधी, ठीक आहे, लक्षात ठेवा. आज या टॉपिकवरचे 25 प्रश्न झालेले आहे. जर तुम्हाला खरंच हे प्रश्न आवडले असतील तर आमच्या चॅनलला फॉलो करा आणि कमेंटमध्ये कमेंट करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आम्हाला अजून कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवता येईल हे तुम्ही कमेंट करा, ठीक आहे. आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.